दिली। स्वाभाविकता आमच्या व्यवस्थापकीय संचालिका आणि सर्व अधिकारी यांच्याशी सुद्धा बैठक झाली। अजून काय काय गोष्टी चालू आहेत आणि काय गोष्टी करता येतील या संबंधातली संपूर्ण चर्चाही झाली। काही उद्घाटन या ठिकाणी बहुउद्देशीय सभागृहापासून त्या ठिकाणी अद्यावत अशा पद्धतीने केलेला स्टुडिओ याचे उद्घाटन आहे। एकंदरीत आजच्या या चर्चेनंतर काही महत्त्वपूर्ण निर्णय आणि घोषणा या ठिकाणी आपण करतो आहोत। नंबर 1, मराठी चित्रपटांच्या निर्मिती, दर्जा या सगळ्याचा विचार करून गोरेगाव चित्रनगरीमध्ये उदयोन्मुख लेखकांसाठी, मराठी चित्रपटातल्या उदयोन्मुख लेखकांसाठी आता कार्यशाळा आपण भरवणार, ज्यातना नवनवीन लेखकांना त्या ठिकाणी आपण योग्य मार्गदर्शन या ठिकाणी शकू। नंबर 2, ग्रामीण तसेच शहरी भागातील होतकरू जे तरुण आहेत ज्यांना अभिनयाकडे यायचे, कारण आता संध्या वाढल्या आहेत, सिनेमा आहे, OTT प्लॅटफॉर्म्स आहेत आणि त्यामुळे अभिनय कार्यशाळांचं आयोजन होतकरू ग्रामीण युवकांसाठी हे आता चित्रनगरीमध्येच आपण घेणार। नंबर 3, बऱ्याचदा मला मराठी चित्रपट निर्मात्यांची सूचना वजा तक्रार असते की यातलं अर्थकारण नीट जुळवून घेताना आमची खूप नाकेनऊ होते आणि त्यामुळे या मराठी चित्रपट निर्मात्यांसाठी सुद्धा कार्यशाळा आपण या ठिकाणी। त्यामुळे मराठी सिनेमाला चांगले दिवस आणण्यासाठी उदयोन्मुख लेखकांसाठी कार्यशाळा, ग्रामीण होतकरू अभिनय करू पाहणाऱ्या युवकांसाठी कार्यशाळा, चित्रपट निर्मात्यांचं अर्थकारण आणि सर्व गोष्टी, तंत्रज्ञान यासहित चित्रपट निर्मात्यांसाठी सुद्धा कार्यशाळा। आता एवढं केल्यावर स्वाभाविक आहे आपल्याला महाराष्ट्रात एक नवीन संकल्पना घेऊन आपण पुढे येतो आहोत, ते म्हणजे चित्रपट साक्षर रसिक निर्माण करणं। आणि मग मराठी चित्रपटांच्या बाबतीमध्ये साक्षरता म्हणजे त्यांच्याबद्दल ओळख, त्यांच्याबद्दल प्रेम आणि रसिकता निर्माण करण्यासाठी चित्रपट आस्वादन कार्यशाळा, असं चित्रपट आस्वादन कार्यशाळेचं सुद्धा आयोजन आपण करतो। एक अजून महत्त्वाची घोषणा म्हणजे मागे मी त्याबद्दल प्रेस कॉन्फरन्स घेतली होती की पहिल्यांदा आपण आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सव घेतो आहोत। आज त्यातलं पुढचं पाऊल टाकतोय ते चित्रपट महोत्सव हा आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा, तो 21 एप्रिल ते 24 एप्रिलला मुंबईमध्ये पु ल देशपांडे अकादमीत रवींद्र नाट्य सभागृहात आणि आजूबाजूच्या वरच्या सभागृहात होईल। त्यामुळे 21 आणि 24 यामध्ये आंतरराष्ट्रीय मराठी महोत्सव त्या ठिकाणी होणार आहे। आपली चित्रनगरीची जागा थोडीशी आता काही पायाभूत सुविधांच्या विकास कामाने तात्पुरता बाधितही झालेली आहे आणि अजून मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे इथेच काही स्टुडिओ निर्माण करावेत, काही व्हर्च्युअल स्टुडिओ निर्माण करावेत, काही ॲप्लिकेशन निर्माण करता येतील का या संदर्भामध्ये एक अभ्यास गट नेमण्याच्या सूचना मी त्या ठिकाणी दिल्या आहेत आणि त्या आधारावर पुढचा विषय या ठिकाणच्या विकासाचा होईल। गेल्या महिन्यात मी नागपूरला गेलो होतो, त्या ठिकाणी रामटेक नागपूर इथे सुद्धा आपण 100 एकरच्या वर तो शासन निर्णय सुद्धा आपण केला आणि एक त्या ठिकाणी चित्रनगरी आणि नाशिकला 127 एकर मध्ये त्या ठिकाणी गाव आहे, काय नाव आहे, मुंडेगाव।
संयोगाने 27 फेब्रुवारी आहे. कुसुमाग्रजांच्या आठवणी वादनात आजचा दिवस आपण पूर्णपणे उत्सवात साजरा करतो. तेही नाशिकचेच आहेत आणि म्हणून नाशिकच्या चित्रनगरीला गती देण्यासाठीचा सुद्धा निर्णय आजच्या बैठकीत केला आहे आणि तो शासन निर्णय झाला असला तरी त्याची जी सरकारी अडकलेली फाईल 15 दिवसात आम्ही त्या ठिकाणी त्यालाही मान्यता घेणार आहोत. मोठी या पद्धतीने मराठीमांसाठी केवळ रेट कमी केले एवढं न करता त्यांना जास्तीत जास्त नगरीची सुविधा देणं, कार्यशाळा रसिकांपासून उदयोन्मुख लेखकांपासून अभिनय करणाऱ्यांपासून चित्रपट निर्मितीपर्यंत करावी या पद्धतीचा पूर्ण हा विषय आजच्या ठिकाणी घोषित करतोय आणि एक मास्टर प्लॅन या पूर्ण चित्रनगरीचा विजन असलेला सुद्धा आणि बरोबरीने आपल्या सिनेमांसाठी मराठी सिनेमांचा आपण काय करतो चित्रपट धोरण हे पुढच्या 2 महिन्यामध्ये आपण या 2 गोष्टी घेऊन येतो. मराठी वालों का सवाल हो गया. मराठी अभिजात भाषा दिन साजरा करते. दुसरीकडे ठाणे महानगरपालिकेने जो पत्र काढलेला आहे की ज्या अधिकाऱ्यांनी मराठीतून पदव्युत्तर पदवी घेतलेली आहे त्यांचा भत्ता रद्द करण्याचा परिपत्रक त्यांनी काढलेला आहे. कसं पाहता या निर्णयात? मला याची पूर्ण माहिती नाहीये, पण मराठीत शिकलेल्या माणसाला दंडित करण्याची शासनाची भूमिका नाही आणि त्यामुळे शासन मराठीत शिकणाऱ्या माणसाला दंडित बिलकुल करणार नाही. दुसरा काही त्यातला मुद्दा असेल तर त्याची मला कल्पना नाही. ओके. चित्रनगरी को पहली बार मैंने विजिट की है मंत्री होने के बाद. पहले तो आया हूं, मंत्री बनने के बाद आया हूं. हमारे व्यवस्थापकीय संचालिका और हमारे अन्य अधिकारियों के साथ एक विस्तृत प्रेजेंटेशन बैठक हुई है. काफी चर्चा उसमें हुई है और कुछ महत्वपूर्ण निर्णय आज हम यहां पर घोषित कर रहे हैं. आज मराठी भाषा दिन भी है और इसके लिए मराठी फिल्मों के निर्माण के लिए जो फिल्म प्रोड्यूसर्स को, निर्माताओं को अड़चनों का सामना करना पड़ता है उसके बारे में लगातार हमारी उनकी बातचीत हुई है और उस दृष्टि से पूरक प्रोड्यूसर्स के लिए, निर्माताओं के लिए हम अब सरकार की तरफ से यही चित्रनगरी में उनका वर्कशॉप लेंगे. साथ ही में मराठी चित्रपटों के लिए, फिल्मों के लिए जो लेखक हैं उनकी भी संख्या भी बढ़नी चाहिए और क्वालिटी भी होनी चाहिए और इस दृष्टि से जो नए लेखक या लेखिकाएं आना चाहती है उनके लिए भी वर्कशॉप महाराष्ट्र सरकार चित्रनगरी में करेगा. नंबर 3, ग्रामीण इलाकों से भी बहुत सारे युवा युवतियां फिल्मों में अभिनय करने का करियर बनाकर के आना चाहती है. उनके लिए भी इसी चित्रनगरी में हम अभिनय यानी एक्टिंग की वर्कशॉप्स उनके लिए यहां पर आयोजित करेंगे. जब हम ये तीनों चीजें कर रहे हैं तो हमने ये भी सोचा है कि मराठी फिल्मों के तरफ और प्रति रसिकता बढ़े, ऐसे प्रेक्षकों के लिए भी हम वर्कशॉप करना चाह रहे हैं और उसकी शुरुआत हम करने वाले हैं. आज मराठी भाषा दिन है जिसका मैंने उल्लेख किया और मराठी चित्रपटों के लिए हमने पहले ही घोषित किया था अंतर्राष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सव. आज हम उसकी तारीख घोषित कर रहे हैं. 21 अप्रैल से 24 अप्रैल तक मुंबई स्थित रविंद्र नाट्य मंदिर में ये अंतर्राष्ट्रीय मराठी फिल्म फेस्टिवल होगा. नासिक ये कवि कुसुमाग्रज इनकी जन्मभूमि है और जिनके कारण ही, जिनके स्मरण में ही, जिनके कार्य के कारण ही मराठी भाषा दिन हम बनाते हैं, वो नासिक में
नए से फिल्म सिटी बनाने की प्रक्रिया को आज से हम जलद गति देंगे, 15 दिन में उसका निर्णय भी कर लेंगे। सर, मनसेने आज एक भूमिका स्पष्ट केली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही आता मराठी भाषा दिन मनसेनं सणासारखा साजरा केलेला आहे, मात्र जे इतर पक्ष आहेत त्यांनी मात्र वोट बँकसाठी मराठी दिवस हा साजरा केलेला आहे। त्यांना कोणी सांगितलं? बाकीच्यांनी काय केलं ते आमच्या घरात का बघतात? केवळ स्वतः केलेल्या गोष्टीची टिमकी मिरवायला अन्य पक्षावर टीका करणं हे काम भोपूपणाचं आहे आणि भोपूपणाचं काम मनसे करतं। प्रत्यक्षात मराठी आणि मराठी माणसासाठी त्यांनी केलेली 4 कामं दाखवावीत। भारतीय जनता पक्ष मराठी भाषा उत्सव गेली 20 वर्ष करते, बरोबरीने मराठी नेतृत्व, मराठी आपल्यातनं जन्मलेले लेखक लेखिका किंवा त्याच्याही पलीकडे जाऊन जे आपले महापुरुष आहेत, या संदर्भामध्ये भाजपने जेवढं काम केलं त्याचे 1% जरी काम मनसेने केलंय तर दाखवा। उदाहरणादाखल सांगायचं झालं तर आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आमच्या सरकारने केला। त्यामुळे बोलाचीच कडी बोलाचीच भात हा प्रघात। सर, राहुल गांधी और उद्धव ठाकरे सर महाकुंभ नहाने नहीं गए, उसके बाद अभी देखो उनको जाना नहीं होगा तो हम क्या करेंगे? हिंदुत्व और हिंदुत्व की बात करने वाले लोग अगर महाकुंभ में न जाते बचते हैं तो उनकी क्रिया वही है जो क्रिया उत्तर प्रदेश के मुलायम सिंह यादव सरकार ने राम जन्मभूमि के समय हिंदुत्ववादी कारसेवकों पर आक्रमण करके की थी, उसी तरीके से ही क्रिया ये उबाटा सेना की है, ऐसा मैं मानता हूं। सर, पुणे वाली खबर को निर्भया कांड जैसा देखा जा रहा है, क्या कहना है उसके बारे में? विपक्ष बार-बार कह रहा है बहुत ही संवेदनशील बात है और इसकी जितनी की निंदा की जाए उतनी कम है। मुझे लगता है पुणे पुलिस, महाराष्ट्र पुलिस इसके ऊपर काम भी कर रही है, काम करना भी चाहिए और आरोपी को जल्द से जल्द पकड़ना चाहिए। अतिशय हीन अशा पद्धतीची घटना किंवा दुर्घटना किंवा कृत्य हा त्या ठिकाणी झालेला आहे, केलेला आहे। पुणे पोलीस आणि महाराष्ट्राचं पोलीस त्यात काम करत आहे, त्यांनी तातडीने आरोपींना अटक केलं पाहिजे असं आमचं मत आहे। सर, याचा जो आरोपी आहे तो एका नेत्याबरोबर असल्याचा देखील आरोप केला जातोय, त्या संदर्भात बघा त्याच्यावर राजकीय भाष्य मी करणार नाही। आरोपी कोण जो असेल तो एका नेत्याबरोबर असेल, नेत्यांबरोबर असेल, आरोपीने केलेली गोष्ट इतकी हीन आहे, त्याला तातडीने अटक करून सजा झाली पाहिजे। सर, बीडमध्ये जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी बीड पोलिसांनी एक निर्णय घेतलेला आहे। जे अधिकारी आहेत त्यांच्या टेबलवरची जी नेम प्लेट असते त्या ठिकाणी फक्त पहिलंच नाव दिलं जाणार आहे, आडनाव दिलं जाणार नाही, जेणेकरून त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था प्रश्न जो आहे तो निर्माण होणार नाही। तसं मला याची पूर्ण माहिती नाही, माहिती घेऊन बोलेन। हिंदीमध्ये फक्त मनसे एक उद्धव ठाकरे होतात ना, ते महाकुंभ मध्ये गेले नव्हते, त्याच्यावर प्रश्न बोला मराठीत हिंदीमध्ये विचारला नाही तर मी काय करू? आतापर्यंत महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गज नेत्यांनी महाकुंभमध्ये स्नान केलेलं आहे, मात्र हिंदुत्व या विषयावरती हिंदुत्व आणि हिंदू मत याचं राजकारण करू पाहणारे उद्धवजी आणि त्यांचे हे महाकुंभ पासून लपले का? महाकुंभवर टीका आलोचना मजाक मस्ती संजय राऊत आणि त्यांच्या बंधूंनी केली का याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल। आणि म्हणून उत्तर प्रदेशच्या मुलायम सिंग यादवच्या तत्कालीन सरकारने जे रामसेवकांवर कारसेवकांवर अतिक्रमणाने हल्ला केला होता आणि अपमानित हिंदूंना केलं होतं, तसंच जवळजवळ कृत्य या महाकुंभच्या बाबतीत पाठ दाखवून आणि त्याच्यावर करून उबाटा सेनेने केलेला आहे। सर, नाशिकला श्रीवत्स कुंभमेळा होणार आहे, त्या संदर्भात देखील बैठका झालेल्या आहेत। गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री आहेत, तो कुठेतरी सुटलेला पाहायला मिळतोय। तुम्हीच सांगितलं पालक कसं बघतात? माननीय मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील।
सर, सर, हिंदी में पीएम कहना मोदी की चाहेंगे, समाप्ति के बाद एमएनएस का ये कहना है कि अब तक मराठी भाषा दिन उन्होंने शुरुआत से ही सेलिब्रेट देखिए किया वो है। कर रहे हैं वो उनकी बात है, अन्य दलों पर वो टीका टिप्पणी क्यों कर रहे हैं? वो हमारे घर में क्यों झांक रहे हैं? गए 20 सालों से मुंबई में, महाराष्ट्र में मराठी दिन हम मना रहे हैं, कार्यक्रम भी कर रहे हैं। मराठी लेखक हो, वक्ता हो, अभिनेता हो, मराठी महापुरुष हो, महाराष्ट्र में जन्मे हो, उनके प्रति और उनके लिए कार्यक्रम हमने किए हैं। इसका 1% भी उन्होंने किया है क्या, दिखाइए। उदाहरण के लिए मैं एक चीज बताता हूं। आगरा के किले पर छत्रपति शिवाजी महाराज का जन्म उत्सव मनाना हमारी सरकार ने किया है। ऐसे बहुत सारे कार्यक्रम हम करते हैं। तो इसके लिए सिर्फ बोलते रहना यही मनुष्य का धोरण है। सर, मोदी ने जिस प्रकार से संपूर्ण देश में एकता का कुंभ आप समाप्त हो गया, उसका यज्ञ समाप्त हो, उसके बारे में क्या कहना है सर? अभी इस पर क्या कहना है? सर आज ठीक है, थैंक यू। थैंक यू थैंक यू सर।